पण माईचा लाल काय आहे, सोडून नाही. आपण काय सांगतात की मी शिवीगाळ केली. अरे संस्काराचं आव्हान करतो, तुमच्याकडे जर मी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ असेल तर तो व्हायरल करा. मी राजीनामा देतो जर शिवी दिली असेल तर. ही जी भाषा आहे हे तुमचे संस्कार काय आहेत ते आम्हाला दिसले, चाळीसगावकरांना दिसले की तुमचे संस्काराचा फोन आला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते की त्यांना अपेक्षित होतं माझ्याकडून काहीतरी रिॲक्शन झाली पाहिजे. धुळं रोड मालेगाव रोडचा जो भाग आहे त्या ठिकाणी पुलाच्या संदर्भाने बाजूने एक नाल्याचं गटारीचं काम चालू होतं. तर मी त्या ठिकाणी गेलो असता संबंधित ठेकेदार आणि संबंधित अभियंता हे त्या ठिकाणी उपस्थित होते. नाव घ्या ना ठेकेदाराचं, काय नाव? हा ठेकेदार आम्ही त्याच्यात पडत नाही ना दादा. ठेकेदार कोण मी विचारलं पण नाही, त्याला नाव पण मला माहित नाही, मी कधी पाहिलेलं पण नाही. मला माहिती प्रवीण पाटील म्हणून आहेत ते. हा तर फक्त मी त्यांचं तुम्हाला समोर आल्यानंतर सांगू शकतो ही व्यक्ती ती, कारण मी त्याच्यात कधी पडलोच नाही. आणि संबंधित अभियंता शिंदे हे त्या ठिकाणी मी जात असताना माझ्याकडे तक्रारी आल्या म्हणून मी त्या ठिकाणी सहज गेलो की मी बघितलं ते कामाची चौकशी करत असताना मी त्या ठिकाणी पाईप तुटलेले होते, खाली सोलिंग डबर नव्हतं, हे नव्हतं ते नव्हतं. आणि संबंधित अभियंता आणि ठेकेदार गप्पा मारत होते. मी त्या ठिकाणी कामाचं अवलोकन केलं, फोटो काढले. नंतर मी ठेकेदाराला प्रश्न विचारला का बाबा हे काय चाललं म्हटलं असं. तर नाही म्हणते ते असं आहे तसं आहे. मग मी संबंधित जे नगरपालिकेचे अभियंता होते त्यांना त्या ठिकाणी बोलवलं शिंदेंना. हे काय चाललंय, काय तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही साईडवर उभे असताना अशा पद्धतीने काम होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि राहिला प्रश्न तर त्यांना त्याचा राग आला. आता प्रश्न विचारू नाही का? लोकशाहीमध्ये ज्या ज्या समाजाने प्रश्न विचारले नाही तो समाज कधीच पुढे गेला नाही. प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे ना. तर तुम्हाला प्रश्नच पडलं नाही तर त्याच्या पुढे जाणार कसे तुम्ही? हा तर त्या अनुषंगाने मी अनेक प्रश्न उपस्थित केले की हा जो पूल आहे आपला 100 वर्ष जुना पूल आहे, तिथं तुम्ही खाली काम करत असताना संबंधित विभागाची परवानगी घेतली का? हा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी मी विचारला. की कोणीही सांगेल की खाली जरी काम करायचं असेल तर वरती त्याला शोरिंग वगैरे करणं काही प्रोटेक्टिव्ह किंवा त्याच्यासाठी काही उपाययोजना आहेत, कारण हा एक महत्वाचा रहदारीचा भाग होता आणि त्या ठिकाणी तो भराव कोसळ प्रोटेक्टिव्ह किंवा त्याच्यासाठी काही उपाययोजना आहेत, कारण हा एक महत्वाचा रहदारीचा भाग होता आणि त्या ठिकाणी तो भराव कोसळला. तर भराव कोसळला त्याच्यानंतर जर तिथं अजून काही दुर्घटना घडली असते तर तुम्ही काय केलं असतं? कारण पुढे जाऊन अजून संवेदनशील विषय होता की त्याच्या खालून सेंट्रल रेल्वे लाईन जाते त्या पुलाच्या खालून. त्या सेंट्रल रेल्वे लाईन याचा काही धक्का लागला असता काय झालं असतं? सेंट्रल रेल्वे लाईनवर जर काही कुठलंही काही पडलं असतं. आज रेल्वे तिथून जवळपास ताशी 140-50 किलोमीटरने धावतात. अनेक वाहतूक त्या ठिकाणी पुलावर अवजड वाहतूक चालते, एसट्या चालतात, हे चालतात. मग तुम्ही काय अपघात घडल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करणार आहात का? मग या अनुषंगाने मी त्यांच्याशी प्रश्न विचारत असताना त्यांना त्याचा राग आला आणि मग त्यांनी जे काही बघितलं की माझ्याशी आरवी वगैरे केली, त्याचे व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले आणि ते काय सांगतात की मी शिवीगाळ केली. अरे संस्कार आहे माझ्यात. तिथं मी नाही, 1500 लोक होते, त्यांनी तो सर्व व्हिडिओ तयार केलेला आहे, मी कोणालाच सांगितलं नाही. आणि ते म्हणतो माझ्याकडे आहे. मी त्यांना खुलं आव्हान करतो, तुमच्याकडे जर मी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ असेल तर तो व्हायरल करा. मी राजीनामा देतो जर शिवी दिली असेल तर. अदरवाईज जर नसेल तर तसंही सांगा. आणि खोटं दिशाभूल करणारं वक्तव्य मुळीच खपून घेतलं जाणार नाही. याच्या पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रश्न जे आहेत वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात हे विचारलेच जातील. आणि का नाही विचारायचं? तुम्ही चाळीसगावकरांच्या टॅक्स मधनं जो पैसा जमा होतो त्याच्यातनं तुमचा पगार होतो, त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतो. भले होत नसेल काही तुम्हाला वेगळ्या मार्गाने मिळत असतील, पण ही जे भाषा आहे हे तुमचे संस्कार काय आहेत ते आम्हाला दिसले, चाळीसगावकरांना दिसले की तुमचे संस्कार काय. अरे आमचे लात लागले तरी पाय पडणारे संस्कार आहेत आमचे. आणि त्यांनी सांगताना काय सांगितलं की व्हिडिओ क्राफ्ट केला. सायबर कॅफेकडे जा, व्हिडिओ क्राफ्ट केला असेल तर दीपक पाटील त्या दिवशी राजीनामा देऊन टाकेल. चेक करा, सत्ता तुमची आहे, यंत्रणा तुमची आहे. तुम्हाला कोणाचा राजकीय अंग असेल ते त्याचाही वापर करा. सुरुवातीला त्यांची भाषा तशी नव्हती, पण त्यांना पडला त्याच्या आकाचा फोन आला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते की त्यांना अपेक्षित होतं माझ्याकडून काहीतरी रिॲक्शन झाली पाहिजे, की मी काहीतरी माझ्याकडनं घडवून घ्यायचं होतं. पण आपल्याला संस्काराचा भाग आहे, आपण संयमी आहे, ठीक आहे. संयमाची कोणी परीक्षा पाहू नये. संयमाला त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ, तो भागच नाही.
पण जे घडलं ते घडलं चुकीचं होतं. आम्ही त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांकडे त्यांची तक्रार केली. हे महाशय 6 दिवस झोपले होते. आम्ही गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे हातापाया पडले आणि त्याच्यानंतर मग ते दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. त्याच्यानंतर अनेक जे इथले इंजिनियर अनेक अधिकारी होते जे संवर्गातले आहेत नगरपालिकेतले, त्यांचा जाण्याला विरोध होतो, पण त्यांच्यावरही दबाव आणला गेला. त्यांनी असं सांगितलं ती व्यक्ती आम्हाला कधी काही ब्रश शब्द बोललीच नाही, तर आम्ही का त्यांच्या विरोधात यायचं. बरं, असे अनेक विषय आहेत की वेळोवेळी माहिती मागितलेलं पत्र आहे, माझ्याकडे मोठी फाईल आहे, मागितलेली माहिती दिली जात नाही. ज्या ज्या ठिकाणी कामं केले जातात त्या त्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्याचा मी अनेकदा आग्रह केला, तो फलक लावलेला नसतो. बाहेर गेलं साईट व्हिजिट करत असताना मुवमेंट रजिस्टर असतं, त्याच्यावर त्या ठिकाणी जाताना नोंद केलेली असते, ते मुवमेंट रजिस्टर त्या ठिकाणी नगरपालिकेत अवेलेबल नाही. त्याच्यानंतर अशा एक ना अनेक प्रकारचे कधी त्या ठिकाणी साईडवर काम करत असताना तुमच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड असणं सुद्धा आवश्यक होतं. कोणाला माहिती कोण इंजिनियर आहे काय आहे. आता मी जर ऍक्शन घेतली असती, कोणाला माहिती कोणत्या बॉडी लँग्वेजने इंजिनियर वाटतो तो आहे का. कधी तुम्ही बघितलं असेल कुठल्या लँग्वेजने इंजिनियर वाटतो. तिथं गावगुंड दिसतो. हा, तिथं स्टेटस बघा त्या दिवशी. मी काही कोणाला बघत नाही, पण मला ज्यांनी माहिती दिली त्यांनी यांचे पाचोरा नगरपालिकेत असेच उद्योग होते, एरंडोल नगरपालिकेमध्ये सुद्धा असेच उद्योग होते. राज्यपालांपर्यंत यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालेली, माझ्याकडे पत्र आहेत, पुरावे. आणि भविष्यात कामाच्या संदर्भात पारदर्शकता ही असायलाच हवी. प्रश्नही वारंवार विचारलेच जातील. कदाचित पुढे काही आम्हाला अडचणीत आणण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो. त्याला घाबरणारे आम्ही नाहीये. आणि कसं आहे, सत्ता संघर्ष हा चालूच असतो. सकाळ संध्याकाळ दुपार प्रत्येकाच्या आयुष्यात 3 प्रहर येत असतात. सत्ता येते जाते, तो काही भाग नाही. याच्यापूर्वी 2012 ते 15 हेच महाशय या नगरपालिकेत आमची सत्ता असताना ज्युनियर इंजिनियर होते. 3 वर्ष त्यांनी याच्यापूर्वी काम केलं. परत त्यांना चाळीसगाव चांगलं वाटलं म्हणून ते चाळीसगाव मध्ये आले ना. तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे. त्याच्यानंतर हे जे आहे पुढे विभागीय आयुक्त, अजून आम्ही DMA, त्याच्यानंतर थेट नगरविकास मंत्रालयापर्यंत याच्या तक्रारी आम्ही केलेल्या आहेत. आणि तरी जरी न्याय नाही मिळाला तर याच्या पुढे आंदोलन करणार आहोत. आंदोलनाने नाही न्याय मिळाला तर पुढे जाऊन मी उपोषणाला बसणार. पण माईचा लाल काय आहे, सोडू का नाही दाखवून देईल मी. हे त्यांचं स्टेटस आहे. म्हणजे एखाद्या गुंडाला सुद्धा लाजवल असं स्टेटस ठेवलं. वाचून दाखवतो. जो होना था वो हो गया, अब वक्त का इंतजार कर, जवाब भी करारा होगा. पोट भरायला आलेलं आहे, पोटच भर म्हणा बाबा, बाकीचं कशाला विचार करतो. म्हणजे तुमच्या आमच्या कराच्या पैशावर पोट भरतं यांचं. त्यांना थोडक्यात काय आहे, अतिरिक्त पैसा बऱ्यापैकी येतो म्हणून ती गुरमी आलेली आहे. हे बी आम्ही येणाऱ्या काळात सिद्धच करू. ते गाड्या खाली चालताना त्याला असं वाटतं मीच गाडं ओढतो, असा प्रकार सध्या चाळीसगाव नगरपालिकेचा आहे. हो, त्यात याच्याविषयी मी जास्त काही बोलू इच्छा नाहीये. तुमचं काय असेल तर मला विचारा.